नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. लंडनमध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या दोन्ही घटनांमध्ये 6 ठार, 30 जखमी, 3 हल्लेखोरांना कंठस्नान. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा संप सुरूच. पुढील रणनीती ठरवण्यासाठी 8 जूनला नाशिकमध्ये बैठक. चॅम्पियन्स चषक स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत पाकिस्तान यांच्यात आज लढत. कोयना परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के, जीवित वित्तीय हानी नाही. आणि राज्यात बहुतांश भागात मेघगर्जनेसह पावसाचं आगमन, वीज कोसळून 8 ठार. नमस्कार. बातम्या विस्ताराने. मध्य लंडनमध्ये आज झालेल्या 2 दहशतवादी हल्ल्यांमध्ये किमान 6 जण ठार तर इतर अनेक जण जखमी झाले. यावेळी पोलिसांनी 3 संशयितांनाही ठार केलं. ऐतिहासिक लंडन पूल आणि बॉरो मार्केट इथे हे हल्ले झाले. पहिल्या घटनेत खालिद मसूद या गोऱ्या व्हॅन चालकाने वेगात वाहन पादचाऱ्यांच्या गर्दीत घुसवलं. त्यानंतर त्याला पोलिसांनी ठार केलं. या घटनेनंतर लगेचच टेम्स नदीकिनारी 3 लोकांना भोसकायला सुरुवात केली. या घटनेनंतर किमान 20 जणांना रुग्णालयात हलवण्यात आलं. मार्चपासून लंडनमधला हा 3रा दहशतवादी हल्ला आहे. 22 मे रोजी मँचेस्टर इथल्या हल्ल्यात 22 जण ठार तर 116 जण जखमी झाले होते, तर 22 मार्चच्या हल्ल्यात 6 जण ठार झाले होते. दरम्यान या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान तेरेसा मे यांच्याशी संपर्क साधून संवेदना व्यक्त केली. तसंच 6 मुस्लिम राष्ट्रांच्या नागरिकांना अमेरिका प्रवेशबंदीचं पुन्हा समर्थन केलं. आपल्याला सतर्क आणि कठोर राहण्याची गरज आहे. अतिरिक्त सुरक्षेसाठी प्रवेशबंदी हवी आहे असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लंडन हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्यामुळे धक्का बसला अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. जर्मनी, स्पेन, रशिया आणि फ्रान्सचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यरात्री मायदेशी परतले. पंतप्रधानांच्या दौऱ्यात या देशांशी विविध महत्त्वाचे करार करण्यात आले. यावेळी त्यांनी व्यापार, गुंतवणूक, दहशतवाद, पर्यावरण बदल अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर या राष्ट्रांच्या प्रमुखांशी चर्चा केली. तसंच त्यांनी रशियात सेंट पीटर्सबर्ग आंतरराष्ट्रीय वित्त मंत्र्यांच्या परिषदेलाही संबोधित केलं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निमंत्रणानुसार फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन या वर्षाखेर भारत दौऱ्यावर येणार आहेत. सरकारने पोकळ आश्वासनं देऊन संप गुंडाळण्याचा प्रयत्न केला असा आरोप करत प्रत्यक्ष सर्व मागण्या पूर्ण होऊन हातात काही मिळाल्याशिवाय संपातून माघार घ्यायची नाही असा निर्धार व्यक्त करत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय पुणतांबा इथल्या आंदोलकांनी घेतला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या 25 मे पासून पुणतांबा इथे शेतकरी आंदोलन सुरू आहे. किसान क्रांतीच्या कोअर कमिटीने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सरकारशी साटालोट करून संप मागे घेतल्याची घोषणा केली आणि शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे असा आरोप करून कोअर कमिटी सदस्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून आंदोलकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. शेतकरी आंदोलनाच्या पूर्वघोषित कार्यक्रमानुसार उद्या महाराष्ट्र बंद पाळण्यात येईल. यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन किसान क्रांती शेतकरी आंदोलकांच्या वतीने करण्यात आलं. या संपाच्या पार्श्वभूमीवर आजही जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. दरम्यान राज्यातल्या शेतकरी संपाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी 8 जूनला नाशिक इथे बैठक होणार आहे. या बैठकीत खासदार राजू शेट्टी, रघुनाथ पाटील, कॉम्रेड अशोक ढवळे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहतील. याशिवाय 35 शेतकरी आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत. दरम्यान वाशी इथल्या बाजारात आज फळभाज्यांच्या 259 गाड्या आल्या तर पुण्यातही पहाटे 6 वाजेपर्यंत फळभाज्यांची नियमित आवक झाली. 900 गाड्या आल्याचं पुणे बाजार समितीने कळवलं आहे.
राज्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसून याबाबत सरकारचं राजकारण सुरू आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला। रत्नागिरी इथे आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते। शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने सोडवण्याची गरज असून कर्जमाफी आणि स्वामीनाथन आयोगाविषयी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असंही ते म्हणाले। आघाडी सरकारच्या काळात अल्पभूधारक आणि अन्य शेतकरी असा भेदभाव न करता ज्याप्रमाणे सरसकट कर्जमाफी दिली होती त्याचप्रमाणे आताही द्यावी असं पवार म्हणाले। शेतकरी संघटनांमध्ये सरकारने फूट पाडली तरीही शेतकऱ्यांनी कोणाच्याही पाठिंब्याशिवाय अभूतपूर्व आंदोलन केलं असं सांगत सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त केली। राज्यातल्या शेतकऱ्यांची एकजूट मोडून काढण्याचं काम राज्य सरकार करत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप अधिक उफाळून येईल। हे सर्व वेळीच थांबवण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी असं माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी काल सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत म्हटलं। शेतकऱ्यांनी स्वतःच्या हिमतीवर हा संप केला असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संपाला फूस लावलेली नाही असंही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं। शेतकऱ्यांची कर्जमाफी 100% आज घोषित करावी। विजेच्या दरातली वाढ केलेली आहे ती पूर्णपणाने मागे घ्यावी आणि दुधाचे दर वाढवण्यासाठी ठामपणाने 2 रुपये 4 रुपये 5 रुपये जे काय ठरेल ती सबसिडी देण्याचा निर्णय घ्यावा। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणखीन वेटीला धरू नये। घटनेच्या 8व्या सूचीत सिंधी भाषेच्या समावेशनाला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल राष्ट्रीय सिंधी भाषा प्रसार परिषदेच्या वतीने राजभवन इथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाला राज्यपाल चे विद्यासागर राव आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी प्रमुख म्हणून उपस्थित होते। यावेळी अडवाणी यांनी राज्यपालांना कॅप्टन जॉर्ज स्टॅक यांच्या इंग्रजी सिंधी शब्दकोश भेट दिला। कार्यक्रमाला शिक्षण मंत्री विनोद तावडे, गुजरातच्या महिला मंत्री निर्मला वाधवानी, आशिष शेलार, सिंधी परिषदेचे निदेशक रवी टेकचंदानी, अरुणा जेठवानी आणि सिंधी समाजातले इतर मान्यवर उपस्थित होते। मेकिंग ऑफ डेव्हलपमेंट इंडिया मोदी फेस्ट या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या 3 वर्षांच्या यशस्वी कामगिरीची माहिती देणाऱ्या उत्सवाचा प्रारंभ काल भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मुंबई इथे झाला। मोदी सरकारच्या कामांची माहिती देणाऱ्या फिरत्या प्रदर्शनाचा रथ, भीम ॲपची माहिती देऊन तो डाउनलोड करण्यात प्रोत्साहन देण्यासाठीचा रथ आणि मोदी यांच्या ॲप्लिकेशनची माहिती देऊन ते डाउनलोड करण्यास प्रोत्साहन देणारा रथ अशा 3 रथांचं उद्घाटन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाला राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, प्रवीण दरेकर, मुंबई भाजपा सरचिटणीस सुनील राणे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। मोदी फेस्टच्या माध्यमातून केंद्र सरकारने देशाच्या इतिहासामध्ये केलेली सर्वात उत्तम कामं ही सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हा मागचा हेतू आहेच, पण बरोबरीने केंद्र सरकारला सामान्य माणसाच्या सूचना, केंद्र सरकारला सामान्य माणसाचं म्हणणं पोहोचवण्यासाठीची योजना सुद्धा मोदी फेस्टमध्ये आहे। मुद्रा योजना ते सामान्य युवकाला रोजगार निर्मितीच्या कार्यक्रमापर्यंत, बेटी बचाव बेटी पढाओ मधून महिलांच्या सन्मानापासून दलित पीडित माणसाला जॉब क्रिएशन करून देणाऱ्या स्टार्टअप स्टँडअप इंडिया पर्यंतच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम आहे। गोसंरक्षण हे कोणत्याही धर्माविरोधात किंवा एखाद्या विशिष्ट समुदायाविरोधात नाही। प्राचीन काळापासून गाय ही कृषी आणि आर्थिक वृद्धीचं माध्यम राहिली आहे असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी केलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचा प्रथम वर्ष तर पश्चिम क्षेत्राचा द्वितीय वर्ष या दोन्ही वर्गाचा प्रकट समारोप काल पुण्यात त्यांच्या उपस्थितीत पार पडला। त्यावेळी ते बोलत होते। देशाला समृद्ध करायचं असेल तर एक सुसंस्कृत युवा पिढी तयार करण्याची गरज आहे असं मत सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी व्यक्त केलं।
दरवर्षी संघाच्या माध्यमातून देशभर अशा प्रकारचे वर्ग होत असतात. पुण्यात गेल्या 21 दिवसांपासून हे वर्ग सुरू होते. यामध्ये 700 स्वयंसेवक सहभागी झाले होते. यावेळी स्वयंसेवकांनी योगासनं, दंडयुद्ध, सूर्यनमस्कार अशी प्रात्यक्षिकं सादर केली. पुण्याच्या NFAI म्हणजेच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय या संस्थेने येत्या 11 ते 17 जून दरम्यान युरोपियन युनियन चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे. यानिमित्त पुणेकरांना दर्जेदार आणि पुरस्कार प्राप्त युरोपियन चित्रपटांचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. या महोत्सवाचं हे 22वे वर्ष असून यानिमित्त विविध युरोपीय देशातले 22 पुरस्कार प्राप्त चित्रपट दाखवले जाणार आहेत. महोत्सवाची सुरुवात इस्टोनेशियाचा चित्रपट चेरी टोबॅकोनं होईल. इस्टोनेशियाचे भारतातील राजदूत रिओ कर्व यांच्या हस्ते NFAI चे संचालक प्रकाश मगदूम यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचं उद्घाटन होईल. वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या वन विभागातर्फे काढण्यात आलेला वृक्षदिंडी रथ काल धुळे शहरात आला. धुळे जिल्ह्यात 8,02,000 वृक्षांच्या लागवडीचा निर्धार करण्यात आला आहे. ही वृक्षदिंडी धुळे जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यात फिरणार आहे. रथामध्ये LED संच बसवण्यात आला असून त्याद्वारे वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवड तसंच केंद्र शासनाच्या योजनांची माहिती दाखवण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यात हरित सेनेच्या 30,000 सदस्यांची नोंदणी झाली असून वृक्ष लागवडीचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती उपवन संरक्षक GK अनारसे यांनी दिली. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेतला आज महत्त्वाचा सामना गतविजेता भारत आणि पारंपरिक स्पर्धक पाकिस्तान दरम्यान होणार आहे. यामुळे बर्मिंगहॅम इथे होणाऱ्या या सामन्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. विश्वचषक स्पर्धेत भारताने कधीही पराभव पत्करलेला नाही. मात्र चॅम्पियन्स चषक स्पर्धेतल्या 3 पैकी 2 सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवलेला आहे. दरम्यान स्पर्धेतल्या ब गटात काल दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा 96 धावांनी पराभव केला. ओव्हन इथे झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 300 धावांचं लक्ष्य दिलं असताना श्रीलंकेचा डाव 203 धावात आटोपला. दक्षिण आफ्रिकेतर्फे हाशिम अमलाने 103 तर डुप्लेसिसने 75 धावा केल्या. कोयना नगर परिसर काल रात्री भूकंपाच्या धक्क्याने हादरून गेला. 11:44 बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 4.8 रिश्टर स्केल नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 8 किलोमीटर्सवर होता. कराड, पाटण, सातारा, कोयनानगर परिसराला भूकंपाचा धक्का जाणवला. मात्र यात कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या केंद्रबिंदू जमिनीखाली 70 किलोमीटर होता, तर त्याचा परिणाम केंद्रापासून 120 किलोमीटर्सपर्यंत जाणवला. राज्यात पावसासोबत वीज कोसळण्याच्या 4 घटनांमध्ये 8 जण दगावले. नाशिकमध्ये विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे 8 घरांचं नुकसान झालं, तर 3 जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला. पावसामुळे 12 जनावरही दगावली. नांदेड तालुक्यात नायगाव तालुक्यात पहिली घटना घडली, तर दुसरी बीडमधल्या म्हळसापूर इथे झाली. नंदुरबार जिल्ह्यात सैताने इथे एकाचा वीज पडून मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यात बहुतांश भागात काल पावसाने हजेरी लावली. अकोल्यातही रात्री पावसाच्या हलक्या सरी पडल्या. उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा, औरंगाबाद, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. मुंबई उपनगरातल्या काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल बंगालच्या उपसागरात अपेक्षेप्रमाणे सुरू असून राज्यात पावसाचं आगमन आता 2 दिवसात होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लंडनमध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या 2 घटनांमध्ये 6 ठार, 30 जखमी. ज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा संप सुरूच. पुढील रणनीती ठरवण्यासाठी 8 जूनला नाशिकमध्ये बैठक. चॅम्पियन्स चषक स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत पाकिस्तान यांच्यात आज लढत. कोयना परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के, जीवित वित्तीय हानीचं वृत्त नाही. आणि राज्यात बहुतांश भागात मेघगर्जनेसह पावसाचं आगमन, वीज कोसळून 8 ठार.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.